दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. कल्याणमध्ये आज बुद्धभूमी फाउंडेशनच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. टीडीआर घोटाळ्याचा निषेध आणि प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावाला विरोध करत हा मोर्चा काढण्यात आला. भंते गौतम रत्न यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या विशाल मोर्चाची सुरुवात सकाळी 11:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली. हा मोर्चा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भवनापर्यंत काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं बौद्ध अनुयायी, विविध बौद्ध संघटनांचे प्रतिनिधी तसेच अनेक भंते सहभागी झाले होते. आंदोलकांनी टीडीआर घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच बुद्धभूमी संदर्भातील प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत संबंधित निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. मोर्चादरम्यान घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भवन येथे पोहोचल्यानंतर प्रतिनिधी मंडळानं प्रशासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केले. टीडीआर घोटाळ्याची चौकशी आणि प्राधिकरण स्थापन करण्याच्या विरोधात बुद्धभूमी फाउंडेशननं आयोजित केलेल्या या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. आता प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेय. दिव्य मुंबई मराठी, शिवाजी मस्केसह संजय खरात, कल्याण. बेकायदेशीररित्या उड्डाणपुलाच्या नावाखाली त्यांचा जो आहे अभिषेक मोरे त्यांना अधिक लाभ करून देण्यासाठी करून बेकायदेशीररित्या बुद्धमूर्ती हटवून स्तूप आणि झाडांची कत्तली करून या ठिकाणी बौद्ध समाज भिक्खू संघाला आंदोलन उपोषण मोर्चासाठी भाग पाडलेला आहे. तपशील घेतलेले आहेत. भिक्खू संघ आमच्यासोबत काय अन्याय झालेला आहे आणि कशा प्रकारे आम्हाला न्याय पाहिजे या ठिकाणी महानगरपालिकेने त्यांनी सातबारा नोंद चुकीच्या पद्धतीने करून बुद्धभूमी आणि बौद्ध समाजावर अन्याय करीत आहेत आणि उड्डाणपुलाच्या नावाखाली त्या ठिकाणी धंद्याशाही या पवित्र बुद्धभूमी आणि असाच्या ठिकाणावर करीत आहे. त्यामुळे संतप्त होऊन शांतीचा मोर्चा आपण महापालिकेत ठेवणार आहोत. श्रीकांत शिंदे यांनी जबाबदारी पदावर बसून त्यांनी अन्याय करीत आहेत. त्यासाठी त्यांनी देशात तमाम बौद्ध बांधवांना धार्मिक भावना त्यामुळे त्यांनी जाहीर माफी देऊन पदवीचे राजीनामा द्यावे आणि तो आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद गोडकर यांचे तात्काळ निलंबन व्हायला पाहिजे. आमचे त्यांनी आमच्या नोंद केलेला आहे आणि म्हणून जे सर्व घातलेले आहेत त्याबरोबर ॲट्रॉसिटी व्हायला पाहिजे आणि हा जो उड्डाण